प्रिय बंधू भगिनींनो, दिनांक 8 डिसेंबर 1870 रोजी पोप 9वे पायस आणि संत जोसेफ ह्याला ख्रिस्त सभेचा आश्रयदाता म्हणून घोषित केले. त्या घटनेच्या 150व्या वर्षानिमित्ते पोप फ्रान्सिस ह्यांनी 8 डिसेंबर 2020 ते 8 डिसेंबर 2021 हे वर्ष संत जोसेफचे वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे. त्यानिमित्ते त्यांनी पात्रीस कोर्दे म्हणजे पित्याचे हृदय हे प्रेषितीय पत्र लिहून प्रस्तुत केले. त्यावर आधारित ही पवित्र क्रूसाच्या वाटेची भक्ती आम्ही सादर करीत आहोत. दिनांक 19 मार्च हा दिवस संत जोसेफ मरियेचा पती हा सोहळा आपण साजरा करीत असतो. ह्या प्रायश्चित्त काळात संत जोसेफसह ही क्रूसाची वाट चालत असताना आपण त्याची मध्यस्थी मागूया. हे संत जोसेफ, आम्हासाठी विनंती कर. शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. दीन दयाळ दर्शन दे रे, दीन दयाळ दर्शन संत जोसेफसह क्रूसाच्या वाटेची भक्ती. सुरुवातीची प्रार्थना. हे प्रभू येशू ख्रिस्ता, पिलाताच्या राजवाड्यापासून कालवारीच्या टेकडीपर्यंत तू क्रूसाची वाट चाललास. परंतु त्याही आधी तुझ्या जन्माची पूर्वसूचना मिळाल्यानंतर तुझे माता पिता संत योसेफ व पवित्र मरिया हे सुद्धा एक अर्थपूर्ण अशी क्रूसाची वाट तुझ्याबरोबर चालले. आज आम्ही त्यांच्या समवेत ही क्रूसाची वाट चालू इच्छितो. बेथलेहेम, इजिप्त, नाझरेत, जेरुसलेम व कफरनहूम असा प्रवास तुझ्या मात्यापित्यांनी तूच बरोबर केला. आता तोच प्रवास आम्ही त्यांच्यासोबत करणार आहोत. ही खडतर वाट चालत असताना आमच्या जीवन प्रवासासाठी आम्हाला तुझा आशीर्वाद दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. पहिले स्थान.
पोंती पिलात येशूला मरणदंडाची शिक्षा देतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. शिक्षा, होय शिक्षाच. येशूला शिक्षा करण्यात आली. कशाबद्दल? मानवाचे तारण करण्यासाठी त्याने देह धारण केला त्याबद्दल. एक सुताराचा मुलगा असूनही स्वतःला देवपुत्र मानल्याबद्दल. पापी आणि जकातदार ह्यांना जवळ केल्याबद्दल. कुष्ठरोग्यांना समाजात सन्मानाचे स्थान दिल्याबद्दल. शब्बात दिवशी चांगले कार्य केल्याबद्दल. लुटारूंची गुहा बनलेल्या मंदिरांचे शुद्धीकरण केल्याबद्दल. आंधळ्यांचे डोळे उघडल्याबद्दल. मृतांना जिवंत केल्याबद्दल. आणि शिक्षा तरी कोणती? मरणदंडाची. देहांत शिक्षा. काय विचित्र परिस्थिती! जो जीवन देण्यासाठी आला त्यालाच मानवाने मरणदंडाची शिक्षा द्यावी. आपल्याला वागदत्त असलेली कुमारी मरिया गरोदर आहे ही बातमी योसेफाच्या कानावर आदळली आणि त्याची झोप उडाली. आता मरियेला मरणदंडाची शिक्षा होणार. तिला दगडांनी ठेचून ठार केले जाणार. या विचारांनी योसेफ सैरभैर झाला. तिला शिक्षा होऊ नये म्हणून तिला गुपचूप सोडून देण्याचा विचार करून तो शांतपणे झोपी गेला. माणसाच्या मनात शिक्षेची भीती रात्रंदिवस वास करीत असते. कुटुंबात आई वडील शिक्षा करतील, शाळेत शिक्षक शिक्षिका शिक्षा करतील, कामावर वरिष्ठ शिक्षा करतील, समाजात लोक आपल्याला शिक्षा करतील अशी भीती माणूस बाळगून असतो. हे प्रभू येशू, तुला झालेल्या शिक्षेमुळे आमचे तारण झाले. आम्ही कोणालाही शिक्षा करू नये तर क्षमा करावी अशी कृपा कर. संत जोसेफ, नीतिमान पुरुषा, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. दुसरे स्थान, येशू आपला क्रूस स्वीकारतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. क्रूस ईश्वरी योजनेचं प्रतीक. क्रूस परमेश्वराच्या इच्छेचं बाह्य चिन्ह. क्रूस मानवाच्या तारणाचं साधन. क्रूस दुःखाचा प्याला. क्रूस मानवाच्या पापांचे ओझे. क्रूस क्रूर शिक्षेचं द्योतक. क्रूस लोकलज्जेचं कारण. क्रूस यहुद्यांसाठी अडखळण, हेलेनी लोकांसाठी मूर्खपणा. क्रूस देवाचं ज्ञान. क्रूस देवाचे सामर्थ्य. क्रूस देवप्रीती व शेजारप्रीती यांचं अद्भुत मिश्रण. असा बहुरंगी बहुडंगी क्रूस येशूने स्वीकारला. माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो या शब्दात त्याने मनापासून त्या क्रूसाचा स्वीकार केलेला होता. आता प्रत्यक्षात तो क्रूस समोर आला तेव्हा त्याने त्याला मिठी मारली. पवित्र मरियेला गुपचूप सोडून देण्याचा पर्याय निवडल्यानंतर योसेफ शांतपणे झोपी गेलेला होता. मात्र देवाची योजना निराळी होती. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो अशा शब्दात पवित्र मरियेने ती योजना स्वीकारली होती. आता देवदूत ती योजना योसेफाला समजावून देतो. एकीकडे योसेफाची स्वतःची योजना होती तर दुसरीकडे परमेश्वराची योजना होती. योसेफ परमेश्वराची ही योजना स्वीकारतो. जणू काही त्या क्षणाला मरियेचा स्वीकार करून योसेफाने आपल्या जबाबदारीच्या क्रूसाला आलिंगन दिले. हे प्रभू येशू, तू म्हटले आहेस, ज्याला माझा अनुयायी व्हायचा आहे त्याने आपला क्रूस उचलून घ्यावा आणि माझ्या मागे यावे. आम्हाला आमच्या जीवनातील क्रूस आनंदाने स्वीकारण्यास मदत कर. संत जोसेफ, मरियेच्या अतिविरक्त पती, आम्हासाठी विनंती कर.
हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. तिसरे स्थान. येशू पहिल्यांदा क्रुसाखाली पडतो. हे ख्रिस्त, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. खाली पडणे हा अनुभव येशूने कधीच घेतला नव्हता. यहुदियांच्या वाळवंटात सैतान येशूची परीक्षा घेत होता, तेव्हा त्याने त्याला एका उंच पर्वतावर नेले आणि तेथून खाली उडी मारायला सांगितले. तो खाली पडू नये म्हणून देवदूत त्याला आपल्या हातावर झेलून धरतील असा शास्त्रलेख असल्याची आठवण सैतानाने येशूला करून दिली. पण येशू आपल्या ईश्वरी पातळीवरून देवाची परीक्षा पाहण्याच्या सैतानी पातळीवर कधीच खाली पडला नाही. मात्र आता तो यहुद्यांनी त्याच्या खांद्यावर दिलेल्या अपमान, निंदा, छीतू, थट्टा मस्करी व बिनबुडाचे आरोप अशा ओझ्यांच्या क्रूसाच्या भाराखाली पडला. संत योसेफाने मरेचा स्वीकार केला खरा, परंतु त्यानंतर त्याला अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. त्या अडचणींच्या भाराखाली तो अनेकदा पडला. संपूर्ण जगाची नावानिशी लिहिली जावी अशी घोषणा झाल्यानंतर योसेफ आपली जन्मभूमी बेथलेम येथे जायला निघाला. सोबत मरिया होती. अशा धावपळीच्या परिस्थितीत दोघे बेथलेमला पोचले. तेव्हा तिचे दिवस पूर्ण भरले. प्रसूतीचा नाजूक क्षण जवळ येऊन ठेपला. स्वतःच्या मालकीची जागा तर दूर राहू दे, उत्तर शाळेतही त्यांना जागा नव्हती. तो आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करील हे देवदूताचे शब्द योसेफाला आठवले. नम्रपणे त्याने गायीच्या गोठ्याचा आसरा घेतला. हे प्रभू येशू, आमच्या जीवनात अडीअडचणींचे ओझे असह्य होईल तेव्हा तू दाखवित असलेल्या मार्गाचा नम्रपणे स्वीकार करण्यास आम्हाला सहाय्य कर. संत जोसेफ, संकटात सहनशील राहणाऱ्या सत्पुरुषा, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. प्रभु परमेशा, तुझी एक आशा माझी होती. मला का त्याचीने प्रभु परमेशा, तुझी एक आशा माझी होती. हाकेला तू माझ्या देत नाही साधा, कायमी प्रमाद केला सांग. उजेड असता तुझा पुकारितो, परिय वेरितो माझला का. मला का तेजिले प्रभु परमेशा, तुझी एक आशा माझी होती. चौथे स्थान. येशूची आपल्या आईशी भेट होते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस.
आई. मूळ जेव्हा प्रथम काही शब्द उच्चारायला लागते तेव्हा ते पुष्कळदा आई, मम्मी हे शब्द उच्चारित असते. 9 महिने आईच्या उदरात राहिल्याने त्याची नाळ आयुष्यभरासाठी आपल्या आईशी जोडली जाते. तशातच येशू 30 वर्षे नाझरेतच्या पवित्र कुटुंबात लहानाचा मोठा होत गेलेला होता. मरिया, योसेफ आणि येशू ह्यांच्यात एक अनोखे नाते प्रस्थापित झालेले होते. आपल्या कार्यासाठी येशूने घरदार सोडलेले असले तरी अधूनमधून मरिया त्याच्या भेटीसाठी थांबलेली असायची. ते मातृहृदय त्याच्या अवघ्या जीवनाला कवेत घेण्यासाठी नेहमी आसुसलेले असायचे. आता जखमी झालेला, रक्ताने माखलेला, थकला भागलेला, क्रूसाच्या भाराखाली वाकलेला आपला पुत्र पाहून ते मातृहृदय कळवळले. पित्याच्या हृदयाने योसेफाने येशूवर मनापासून प्रेम केले. जेव्हा देवदूताने आज्ञा केली की उठ, बाळक आणि त्याची आई ह्यांना घेऊन अमुक ठिकाणी जा, तेव्हा तो उठला आणि बालक आणि त्याची आई यांना घेऊन निघाला. होय, बालक आणि त्याची आई हीच त्याची एकमेव संपत्ती होती. ती सुरक्षित ठेवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. कालवारीच्या वाटेवर मात्र योसेफ आपल्या बाळाला व त्याच्या आईला सोबत करायला हजर नव्हता. होय प्रभू येशू, त्या कालवारीच्या वाटेवर तुला आपल्या पृथ्वीवरील प्रेमळ पित्याची उणीव भासली असेल नाही? आज आमची मुले बापाविना जीवन जगत आहेत. ती पित्याच्या प्रेमाला पारखी होत आहेत. कुटुंबातील मातांनी आपल्या मुलांना जीवनाचा क्रूस वाहताना दिलासा द्यावा म्हणून त्यांना कृपा दे. संत जोसेफ पित्यांच्या व पतींच्या आदर्शा आम्हासाठी विनंती कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 5वे स्थान, सिमोन सिरेनीकर येशूचा क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. परमेश्वराचा पुत्र, साऱ्या जगाचा मालक, तरीही मानवाची मदत घेणारा, जन्मसमयी एका गायीच्या गोठ्याचा आसरा घेणारा बाळ येशू, एका सुताराच्या कुटुंबाचा आधार घेणारा किशोरवयीन येशू, तरुणपणी आपल्या मच्छीमार मित्रांचा सहारा घेणारा तरुण तडफदार येशू, समुद्र किनाऱ्यावर जमा झालेल्या लोकसमुदायाला उपदेश करण्यासाठी मचव्याची मदत घेणारा येशू, शोम्रोनी स्त्रीकडे पाणी मागणारा येशू, जेरुसलेमला जाण्यासाठी एका माणसाकडून गाढव घेणारा येशू, आपले मन मोकळे करण्यासाठी मार्था, मरिया, लाजरस यांच्या घरी पाहुणा म्हणून उतरणारा येशू, आता शिमोन सिरेनीकराकडून मिळणारे साह्य उदार अंतकरणाने स्वीकारतो. कष्टी आणि भाराक्रांत जनांना विसावा देणारा लीन व सौम्य हृदयाचा येशू क्षणभर कालवारीच्या वाटेवर विसावा अनुभवतो. दिनांक 1 मे 1955 रोजी पोप 12वे पायस यांनी संत जोसेफ याला कामगारांचा आश्रयदाता म्हणून सन्मानित केले जावे असा प्रस्ताव मांडला. एक सुतार म्हणून प्रामाणिकपणे काम करणारा योसेफ येशूला परमेश्वराची योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी हातभार लावित होता. मानवाच्या परिश्रमाचे फळ असलेली भाकर खाण्यातील आनंद, तिचे मूल्य, तिचे महत्त्व जाणणारा योसेफ श्रमप्रतिष्ठेचा उत्तुंग आदर्श बनलेला आहे. हे प्रभू येशू, नाझरेतच्या पवित्र कुटुंबात जीवन जगत असताना तू आपले वडील योसेफ याला सुतारकामात मदत केलीस. आज मानवजात बेरोजगारीच्या भाराखाली वाकलेली आहे. कामगारांचे प्रश्न जटिल बनत आहेत. आम्ही सिमोन सिरेनीकराप्रमाणे दुसऱ्यांच्या कामाचे ओझे हलके करावे म्हणून आम्हाला कृपा दे. संत जोसेफ कामगारांच्या आश्रयदात्या
आम्हासाठी विनंती कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. 6वे स्थान. वेरोनिका येशूचा चेहरा पुसते. हे ख्रिस्त आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. चेहरा मानवी मनाचा आरसा. चेहरा भावभावनांचे प्रतिबिंब. चेहरा मानवी व्यक्तिमत्वाचं ओळखपत्र. येशूने असे नानाविध चेहरे पाहिले. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेले पांगलेले लोक पाहून तो कळवळला. पुत्र वियोगाने मलूल झालेल्या विधवेचा चेहरा त्याने फुलवला. दृष्टीची भिक्षा मागणाऱ्या बार्तिमेसच्या चेहऱ्यावर त्याने हसू फुलवले. पापी, जकातदार, व्यभिचारी, कुष्ठरोगी, आजारी, दिव्यांग, संकटग्रस्त अशा सर्वांचे चेहरे येशूच्या शब्दाने, स्पर्शाने, चमत्कार कृतीने तेजोमय बनले. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरील भीती, चिंता, अपमान, दुःख, अश्रू पुसणाऱ्या येशूचा चेहरा मात्र कालवारीच्या वाटेवर असताना व्याकुळ, घायाळ, अपमानित आणि विद्रूप बनला. तेव्हा वेरोनिकेने आपल्या रुमालाने तो पुसून काढला. येशू 40 दिवसांचा झाला होता. तोपर्यंत योसेफ आणि मरिया यांनी आपल्या चकुल्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी खूप खस्त खाल्ल्या होत्या. अखेरीस त्या नवजात बाळाला घेऊन आईबाप प्रथमच जेरुसलेम मंदिरात प्रवेश करते झाले. स्वर्गीय जेरुसलेमचा सम्राट एक कोवळा बाळक म्हणून पृथ्वीवरील जेरुसलेम मंदिरात समर्पिला गेला. मरिया योसेफाला बाळाची अनोखी जबाबदारी पेलताना अग्निदिव्यातून जावे लागत होते. शिमोन संदेष्ट्याने आपल्या आशीर्वादपर शब्दांनी त्यांना धीर दिला. संदेष्टेयांना हिने आपल्या सात्विक भक्तीने त्यांना दिलासा दिला. हे प्रभू येशू, आजही अनेक मातापितांचे चेहरे आपल्या मुळाबाळाविषयीच्या काळजीने काजाळलेले आहेत. त्यांचे शिक्षण, त्यांचे संसार, त्यांचे एकंदरीत जीवन, त्यांचा नोकरीधंदा याविषयीच्या चिंता विवंचनाने ते भाराकुल झालेले आहेत. तू आपल्या कृपेचा रुमाल त्यांच्या व्याकुळ चेहऱ्यावरून फिरव. संत जोसेफ पवित्र कुटुंबाच्या प्रमुखा, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. सातवे स्थान. येशू दुसऱ्यांदा क्रुसाखाली पडतो. हे ख्रिस्त आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. इस्रायेलात अनेकांचे पडणे आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमिले आहे. अशा शब्दात शिमोन संदेष्ट्याने येशू विषयीचे भाकीत केले.
धिक्कार, तिरस्कार, विरोध, निषेध अशा सर्व भावना येशूच्या वाट्याला आल्या. घरच्या लोकांनी त्याला वेड्यात काढले. गावकऱ्यांनी त्याच्यावर अविश्वास दाखवला. इतरांनी त्याला सुताराचा पुत्र म्हणून हिणवले. त्याचे शिष्य त्याला ओळखण्यात कमी पडले. एकाने त्याला धरून दिले, दुसऱ्याने त्याला नाकारले, बाकी सगळे पळून गेले. आता एकाकी पडलेला ख्रिस्त क्रूसाच्या भाराखाली पडतो. संत योसेफाने मरियेचा स्वीकार केला. बेथलेहमच्या गोठ्यात आसरा घेऊन तिने बाळाला जन्म दिला. नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज हवेत विरतो न विरतो तोच हेरोदाने तरवार उपसली. विश्वाचा सम्राट यहुद्यांच्या राजापासून इजिप्त देशात पळून गेला. जगाचा निर्माता परप्रांतात परकीयांसारखा जाऊन राहिला. योसेफ, मरिया आणि येशू यांचे पवित्र कुटुंब इजिप्तमध्ये किती काळ राहिले याविषयी शुभवर्तमाने आपल्याला काहीच सांगत नाही. मात्र त्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, कामधंदा यांची गरज होतीच ना. या सर्व गरजांच्या ओझ्याखाली योसेफ दबून गेला. हे प्रभू येशू, आज युद्ध, छळ, मानहानी, दारिद्र्य आणि कामकाज ह्या निमित्ताने बरेच लोक विस्थापित होत आहेत. निर्वासित म्हणून परक्या ठिकाणी जीवन कंठीत आहेत. ज्यांना कोणाचाही आसरा नाही त्यांना तूच सहारा दे. संत जोसेफ स्थलांतरितांच्या आश्रया आम्हासाठी विनंती कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 8वे स्थान. येशू जेरुसलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. सांत्वन. येशू सर्वत्र लोकांचे सांत्वन करीत फिरला. नाईंच्या विधवेला त्याने रडू नकोस अशा शब्दात सांत्वनपर दिलासा दिला. ज्याची लहान मुलगी मराव्यास टेकली होती त्या याईराला त्याने म्हटले, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. लाजरसची बहीण मार्था हिचे सांत्वन करताना त्याने केवळ अश्रूच ढाळले नाहीत, तर तिला देवाचे गौरव पाहण्याची संधी दिली. आता येशू त्याच्यासाठी अश्रू ढाळणाऱ्या जेरुसलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. ज्या वेळी संत जोसेफच्या मनात गोंधळ निर्माण झाला त्यावेळी परमेश्वराने स्वप्नात देवदूताकरवी दर्शन देऊन त्याला धीर दिला आणि त्याला म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, भिवू नकोस. प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेल्या बाळाचा सांभाळ करताना गरीब मेंढपाळ व ज्ञानी पुरुष ह्यांच्याद्वारे देवाने योसेफ व मरिया ह्यांचे सांत्वन केले. पोप फ्रान्सिस दररोज आपल्या सकाळच्या प्रार्थनेनंतर संत योसेफाकडे पुढील प्रार्थना म्हणतात. हे गौरवशाली पितामह संत जोसेफ, जे अशक्य आहे ते शक्य करून दाखविण्याचे अलौकिक सामर्थ्य तुझ्यापाशी आहे. या संकटाच्या व अडीअडचणीच्या काळात माझ्या मदतीला धावून ये. जे गंभीर व यातनामय प्रसंग मी तुझ्या हाती सोपित आहे ते तुझ्या आश्रयाखाली ठेव. त्यांचा शेवट गोड व्हावा असे कर. हे माझ्या प्रेमळ पित्या, मी सर्वस्वी तुझ्यावर भरवसा ठेवतो. मी विनाकारण तुझा धावा केला असे कोणी म्हणू नये. येशू आणि मरिया यांच्यासह तू सर्व काही करू शकतोस. म्हणून तुझ्या सामर्थ्य इतकाच तुझा चांगुलपणा थोर आहे हे मला दाखवून दे. आमेन. संत जोसेफ ख्रिस्त सभेच्या आश्रयदात्या आम्हासाठी विनंती कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर.
9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रुसाखाली पडतो. हे ख्रिस्त, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. तिसऱ्यांदा? होय, तिसऱ्यांदा येशू क्रुसाखाली पडतो. येशूने तसा बराच पल्ला गाठला आहे, पण आता तो तसा खूप थकून गेलाय. मरणदंडाच्या शिक्षेची सुनावणी, पिलाताचे हात धुवून मोकळे होणे, शिपायांनी केलेली थट्टा मस्करी, लोकांनी दिलेल्या घोषणा, तशात 2 वेळा क्रुसाखाली पडणे, यामुळे येशूची शारीरिक शक्ती पार क्षीण झाली. मातेची ममताळू नजर, शिमोन सिरेनिकरचा मदतीचा खांदा, वेरोनिकेचा मृदू मुलायम रुमाल आणि येरुशलेमच्या स्त्रियांचे आधार देणारे अश्रू, यामुळे त्याला इथपर्यंत येऊन पोहोचण्यास शक्ती मिळाली. आत्मा अजून उत्सुक असला तरी देह आणखी दुबळा होत गेल्याची येशूला जाणीव झाली आणि तो क्रुसाखाली पडला. उत्तर शाळेत जागा न मिळाल्यामुळे योसेफाला पहिली ठेच लागली होती, परंतु त्याने आपले कल्पक धैर्य वापरून आपला तोल सावरला होता. इजिप्तमध्ये पळून गेल्यावर सुद्धा तेथील जीवनाशी मिळते जुळते घेताना त्याचे नाकी नऊ आले होते. त्यानंतर नाझरेत परतल्यावर त्याचे जीवन काहीसे स्थिरस्थावर झालेले होते. आता वलांडण सणाच्या निमित्ताने योसेफ, मरिया व येशूबाळ जेरुसलेमला गेले असताना येशू तेथे हरवला आणि योसेफाच्या काळजाचा ठोका चुकला. तो कष्टी होऊन मरियेसह बाळाचा शोध करीत जेरुसलेम मंदिरात पोहोचला. तिसऱ्या दिवशी तो बाळक त्यांना सापडला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. हे प्रभू येशू, पुष्कळ वेळेला हाती घेतलेले कार्य पुरेशी प्रगती करीत नसल्याने आम्ही नाउमेद होतो. सर्व काही सोडून द्यावे असे वाटू लागते. नैराश्य व वैफल्य यांच्या क्रुसाखाली दबलेल्या आम्हा तुझ्या भक्तांना तुझ्याकडे पाहून पुन्हा एकदा नव्या उत्साहाने कामाला लागण्यास मदत कर. संत जोसेफ, आमच्या तारणाऱ्याच्या पालका, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर.
करुणी तुझला मला सर्व मिळाले जखमी करुणी तुझला मला सर्व मिळाले मी वेचिले फुलांना दहावे स्थान येशूला लोकसमुदायासमोर वस्त्रहीन करता. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. वस्त्रहीन, होय वस्त्रहीन. ज्या येशूने सुखाचा वैभवशाली स्वर्ग सोडून ह्या भूतलावर धाव घेतली, ज्याला बाळंत्याने गुंडाळून गवानीत ठेवण्यात आले, ज्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करून आजारी लोक बरे झाले, ज्याला पाहून बारतिमय आपले वस्त्र टाकून उठला, ज्याच्या सामर्थ्याने भूतग्रस्त शुद्धीवर आला आणि वस्त्र पांघरून बसला, ज्याच्या एका हाकेने हातपाय वस्त्रांनी बांधलेला लाजरस थडग्यातून बाहेर आला आणि ज्याच्या स्वागतासाठी लोकांनी जेरुसलेमच्या वाटेवर आपली वस्त्रे पसरली, त्यालाच आता लोकसमुदायासमोर वस्त्रहीन करण्यात आले. ज्याच्या मागे जाण्याऐवजी एक तरुण तागाचे वस्त्र टाकून तसाच उघडा पळून गेला, त्या देवपुत्राच्या चारित्र्याची लक्तरे आता वेशीवर टांगण्यात आली. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा, त्यातून मानवी जीवनाची प्रतिष्ठा उजळून निघते. त्यासाठी रोजगाराची गरज असते. संत जोसेफने साधा सुतारकीचा धंदा करून येशू बाळासाठी अंगरखा तयार केला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत संबंध विणलेला होता. पुढे त्या अंगरख्यावर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. सुताराचा मुलगा म्हणून येशूला हिणविण्यात आलेले होतेच, आता त्या सुताराशी संबंधित असलेला शेवटचा धागा देखील तोडून टाकण्यात आला. हे प्रभू येशू, मानवाला त्याची मूळ प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तू कनिष्ठातील कनिष्ठ बनलास. मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले, असे शब्द न्यायाच्या दिवशी तुझ्या तोंडून आमच्या कानावर पडावेत, म्हणून दयाकृत्य करण्यास आम्हाला सहाय्य कर. संत जोसेफ महत्पुरुषाच्या गौरवा आम्हासाठी विनंती कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 11वे स्थान येशूला क्रूसावर खिळतात. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. खिळणे या शब्दात खिळे हाही शब्द दडलेला आहे. एक सुताराचा मुलगा म्हणून खिळ्या हातोड्याशी येशूचा वारंवार संबंध आलेला होता. बैलाच्या मानेवर चपकल बसेल असे जू तयार करण्यात योसेफ आणि येशू पारंगत होते असे म्हटले जायचे. ज्या नांगराला हात घातल्यानंतर मागे वळून पाहायचे नाही अशी शिकवण येशूने दिली, तो नांगर देखील कधी काळी त्यांनी तयार केलेला असावा. आता कालवरीवर देखील लाकूड, खिळे, हातोडा ही त्यानेच वापरलेली साधने एकत्र आली. केवळ सुतारकाम करणारे नव्हेत, तर सत्कृत्य करणारे त्याचे हात क्रूसाला खिळले गेले. इतरांच्या साह्याला धावून जाणारे त्याचे पाय क्रूसाला जखडले गेले. अशा प्रकारे येशूच्या लौकिक कार्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला गेला. जेरुसलेमच्या मंदिरात सापडलेल्या येशू बाळाला घेऊन योसेफ मरिया नाझरेथात आपल्या घरी गेला. एकीकडे त्याच्यावर सुंता, समर्पण, तीर्थयात्रेला भेट असे धार्मिक संस्कार केले जात होते, तर
दुसरीकडे येशू आपल्या मातापित्यांच्या आज्ञेत राहून ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत होता. योसेफाने त्यासाठी घेतलेल्या सर्व कष्टांचा कळस क्रूसावर गाठण्यात आला. हे प्रभू येशू, मानवाला सैतानाच्या, पापांच्या व दुःखाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी तू क्रूसावर आपले हातपाय खिळू दिले. आमच्या हर एक कृतीद्वारे आम्ही इतरांना बंधमुक्त करण्यात झटावे म्हणून आम्हाला कृपा दे. संत जोसेफ धैर्यवान पुरुषा, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 12वे स्थान, येशू क्रूसावर प्राण सोडतो. हे ख्रिस्त, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. प्राण, श्वास, आत्मा, मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले घटक. परमेश्वर देवाने आदामाच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला आणि आदाम जीवधारी प्राणी बनला. येशूने विधवेच्या तरुण मुलाला, याईराच्या लहान मुलीला तसेच लाझरसला हाक मारली आणि हे सर्व मृत झालेले असताही पुनरुज्जीवित झाले. कुष्ठरोगी, जकातदार, शोमरोणी, व्यभिचारी अशा समाजाने टाकून दिलेल्या लोकांमध्ये येशूने नवजीवनाचा प्राण फुंकला. आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा दुसरी मोठी प्रीती नाही असे म्हणणारा उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आता प्राण देतो. त्याच्या मरणात पाप्यांचे तारण व पापांचे उच्चाटन करण्याचे सामर्थ्य होते. त्याने क्रूसावर सांडलेल्या रक्तामध्ये हजारो रक्तसाक्षींची प्रेरणा व त्यातून अंकुरणारे श्रद्धेचे बीज दडलेले होते. क्रूसावर अखेरचा श्वास घेत असताना येशूने आपल्या आईला आपल्या शिष्याचं स्वाधीन केले. त्या क्षणाला त्याला योसेफाची आठवण नक्कीच झाली असावी, ज्या अर्थी तो येशूच्या पृथ्वीवरील कार्यात कुठे दिसला नाही, त्या अर्थी तो मरण पावला असावा. आपल्या पृथ्वीवरील अखेरच्या काही दिवसात येशूला योसेफाची उणीव भासली असेल. मात्र ख्रिस्त सभेने संत योसेफला सुखी मरणाचा आश्रयदाता संत म्हणून सन्मानित केलेले आहे. हे प्रभू येशू, मानवाला नवजीवन देण्यासाठी तू क्रूसावरचे लाजिरवाणी मरण पत्करले. तुझ्या मरणाने आमच्या जीवनाला व मरणाला तू उंची प्राप्त करून दिलीस. मरणासन्न व्यक्तींना सुखाची घटका लाभावी असे कृपादान त्यांना दे. संत जोसेफ, सुखी मरणाच्या आश्रयदात्या, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. उच्चाटन
13वे स्थान, येशूचे मृत शरीर मरियेच्या हाती देण्यात येते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. मृत शरीर हा शब्द वाचल्याबरोबर आपल्या नजरेसमोर येते ते अंत्यदर्शन, अंत्यविधी किंवा अंत्यसंस्कार. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा अशा सामाजिक रीतिरिवाजात सहभागी झालेला होता. याईराच्या कन्येच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या लोकांना त्याने सांगितले, मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. नाईनच्या विधवेच्या मृत मुलांची अंतिम मिरवणूक निघालेली असताना येशू गावच्या वेशीवरूनच त्याला पुन्हा एकदा जीवन जगण्यासाठी पाठवून देतो. येशू लाजरसच्या अंत्यविधीला हजर राहत नाही, कारण 4 दिवसांनी तो त्याच्या मृत्यूद्वारे देवाचे गौरव करणार होता. आता तोच प्रभू येशू निर्जीव मांसाचा लोळागोळा होऊन मरियेच्या कवेत विसावतो. खरे पाहता मृत्यूसमयी येशूचे वय अवघे 33 वर्षाचे होते. त्यामुळे संत जोसेफ त्याच्या अंत्यविधीला हजर राहायला हवा होता, परंतु तो त्याआधीच देवाघरी गेला असावा. तसा तो एक भक्तिमान पुरुष होता. अंत्यविधीमध्ये सहभागी होणे हे एक पवित्र कर्तव्य मानले जात असल्याने तोही अनेकदा इतरांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी झालेला होता. आता तो जिवंत नसल्याने पवित्र मरियेने महत्त्वाची भूमिका बजावली. येशूचे मृत शरीर क्रूसावरून खाली काढून ते मरियेच्या हाती देण्यात आले. पतिविरह आणि पुत्रवियोग अशी दुहेरी दुःखाची तरवार तिच्या काळजातून आरपार गेली. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या शरीराचा वापर करून तू देवाची प्रेमळ योजना पूर्णत्वास नेलीस. आमच्या शरीराद्वारे आम्ही देखील परमेश्वराचा गौरव करावा आणि शेवटी आमची शरीरे त्याला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावीत, अशी कृपा आम्हाला दे. संत जोसेफ आजारांची आशा आम्हासाठी विनंती कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 14वे स्थान, येशूचे शरीर थडग्यात ठेवतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. थडगे, खाच, दफनभूमी ह्या गोष्टी पवित्र मानल्या जाव्यात अशा प्रकारे त्यांची जोपासना व सजावट केली जाते. तेच प्रतीक वापरून येशूने शास्त्री पुरुषांचे वाभाडे काढले. चुना लावलेल्या कबरा वरवरून सुंदर दिसत असल्या तरी आत त्या घाणीने भरलेल्या असतात. आपल्या पूर्वजांची थडगी सजविणाऱ्या यहुद्यांवर येशूने कडक ताशेरे ओढले. आपला अन्वयी होऊ इच्छिणाऱ्या तरुणाला त्याने सबोरीचा सल्ला देत म्हटले, मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यास पुरू दे. थडगे हे आपले अंतिम निवासस्थान नाही हे दर्शविण्यासाठी येशूने लाजरसच्या थडग्यावरून धोंड बाजूला सारण्याची आज्ञा केली. ज्या थडग्यात येशूचे मृत शरीर ठेवण्यात आले त्यावरील धोंड बाजूला सारून येशू मोठ्या वैभवाने पुनरुत्थित झाला. येशूच्या अंत्यविधीच्या वेळी संत योसेफाची आठवण यावी असा एक सज्जन व धार्मिक मनुष्य पुढे आला. त्याचे नाव योसेफ अरिमथाईकर असे होते. हा योसेफ आणि निकोदेमस न्यायसभेचे प्रतिष्ठित सदस्य होते, मात्र ते येशूचे गुप्त शिष्य होते. त्यांनी येशूचे मृत शरीर तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले आणि ते एका नव्या कोऱ्या थडग्यात ठेवून दिले. शरीराशी संबंधित असलेले मृताला पुरण्याच्या शेवटच्या दयाकृत्य करून ते आपल्या घरी परतले. हे प्रभू येशू, जेव्हा जेव्हा आम्ही थडग्याजवळ, खाचेजवळ अथवा दफनभूमीमध्ये येतो तेव्हा आम्हाला आमच्या नश्वरतेची आठवण होते. अशावेळी त्या विश्रामभूमी पलीकडे पाहण्यास
तसेच पुनरुत्थान व जीवन तूच आहेस या सत्यावर म्हणजेच मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवण्यास आम्हाला सहाय्य कर. संत जोसेफ एकनिष्ठ आज्ञाधारक पुरुषा, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. शेवटची प्रार्थना. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझा प्रेमळ पिता संत जोसेफ ही तुझ्या स्वर्गीय पित्याची सावली होती. पृथ्वीवरील सर्व वडील व आमचे सर्व धर्मगुरू हे देखील त्याच स्वर्गीय पित्याची सावली आहेत. आज आम्ही तुझ्याबरोबर व तुझा पालक पिता संत जोसेफ याच्याबरोबर ही क्रूसाची वाट चाललो आहोत. आता त्याच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्याकडे करीत असलेली प्रार्थना ऐक आणि त्याच्याप्रमाणे अर्थपूर्ण जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे. संत जोसेफकडे करावयाची प्रार्थना. हे आमच्या तारणाऱ्याच्या पालका, हे धन्य कुमारी मरियेच्या पती, तुला नमन असो. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र तुझ्या हाती सोपविला. मरियेने तुझ्यावर आपला पूर्ण भरवसा टाकला. तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य संत जोसेफ, तू आमचा देखील पिता आहेस हे आम्हाला दाखवून दे. आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आमच्यासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टांपासून आमचे रक्षण कर. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे संत जोसेफ, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. संत जोसेफच्या जीवनावर आधारित क्रूसाच्या वाटेची भक्ती सादर करते पसायदान अध्यात्म केंद्र, नाळे, वसई धर्मप्रांत. लेखन फादर डॉक्टर रॉबर्ट डिसूजा, संचालक धर्मप्रांतीय कुटुंब आयोग, वसई. संयोजन फादर सीझर डाबरे, संचालक धर्मशिक्षण विभाग, वसई धर्मप्रांत. वाचन फादर डॉक्टर रॉबर्ट डिसूजा, फादर सीझर डाबरे, फादर ॲशली भंगा, प्राचार्य संत जोसेफ हायस्कूल नंदाखाल. वाचन आणि गायन मनीषा तरे, रियाना कोरिया, स्वानिल्डा मचाडो, सारा डिसिल्वा. संगीत साथ ॲस्टल लोपेज. रेकॉर्डिंग जॉयसन कोरिया. एडिटिंग जॉयसन कोरिया, फादर सीझर डाबरे. निवेदन संतोष तरे. येशूच्या क्रूसाचा
जगाला